नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी श्याम आयरे आणि तुमचं स्वागत आहे लोक टाइम्स ॲग्रोमध्ये। आज 17 मार्च वार मंगळवार, नेहमीप्रमाणेच आपण आलो आहोत उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये। तर आज उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक कालप्रमाणेच आहे, 500 ते 550 नगापर्यंत। तर आजची बाजारभाव काय निघतात, हायेस्ट लोएस्ट सरासरी सर्व बाजारभाव जाणून घेऊ। आणि तुम्ही जर लोक टाइम ॲग्रोवर नवीन असाल तर लोक टाइम ॲग्रोला सबस्क्राईब करा, जेणेकरून कांद्याचे प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत येत राहील। 50-55 साईज उन्हाळ कांदा आहे, क्वालिटी बघू शकता। काय भाव गेला? 1065 कुठला माल आहे? उमराण्याचा आहे का? रामनगावचा आहे का? यावर्षी काय ॲव्हरेज निघाला तिकडे? काही 3-4 राहिले फक्त, एवढं खास ॲव्हरेज नाही। 50-55 साईजचा उन्हाळ कांदा आहे, क्वालिटी बघू शकता। काय भाव गेला? 1065 कुठला माल आहे? रात्रीचा आहे का? यावर्षी ॲव्हरेज काय निघालं तिथे? ॲव्हरेज आहे ना, भरपूर आहे का? पण भाव नाही तेवढा। भाव नाही। सुपर क्वालिटीचा उन्हाळ कांदा आहे, 50-55 साईज। काय भाव गेला? हा 1051 1051 काल पण होता ना? काल पण होता। काल काय भाव गेला? काल 1321 गेला होता। तर हाच माल होता? आज माल होता। हा का? आणि आज 1051 गेला। आज मार्केट उतरलंय, आज मार्केट उतरलं 300 रुपये 250 रुपये 250-300 रुपयाचा तोटा झाला। हा ना? हो। मीडियम क्वालिटीचा उन्हाळ कांदा आहे। काय भाव गेला? 1041 कुठला माल आहे? कुठला माल? बेळगाव पाड्याचा आहे का? हा का? काल पण होता? काल पण होता, आज कमी गेला ना? मीडियम क्वालिटी उन्हाळ कांदा आहे, 50-55 साईजचा। काय भाव गेला? आज 1250 घे, काल 1300 घ्यायचं। हा का? भाव डाऊन झाला। आवक बी कमी झाली तरी आवक कमी झाली तरी भाव नाही असं, त्याच्यामुळे थोडासा भाव वाढला आहे। अनुदान जसे असं 2-3 हजार रुपये अनुदान आहे। आमचे दान पण नाही पाहिजे, आमना जो कस्टमर मालचे त्याला भाव पाहिजे आमचे, याच ना त्यासनी दान पण आमने नाही पाहिजे। फक्त आमने जो काम गावतं जे आमना पोरं राबतं ते कांदा भाव पाहिजे। आमले 700 रुपये गेलंय, एवढे मेहनत काहीच नाही। 2000 रुपये खर्च येतो आणि 700 रुपयात काहीच होत नाही। तर काहीतरी सरकारनं काहीतरी विचार, एक तर भाव बांधून दिला पाहिजे, नाही तर मग 1000 रुपये अनुदान दिलं पाहिजे। आजपर्यंत जे कांदे विकले गेले त्यांना कमीत कमी 500 रुपये ते अनुदान पाहिजे। इथून पुढे कमीत कमी 1800 ते 2000 हमी भाव केला पाहिजे सरकारने, तरच शेतकऱ्याला पुढे। आता काल 1300 गेलं, आज 1200 गेलं, जे 100 रुपया तोटा आहे। हा तोटा सहन करायचा कोणी? शेतकरी एवढा कष्ट करतो, काय मिळतं शेतकऱ्याला? बाकीचे पैसे मिळाले पाहिजे। बरं लाल सुपर क्वालिटीचा उन्हाळ कांदा आहे, 50-55 साईज। काय भाव गेला माऊली? 1209 कुठला माल आहे? दाभाडीचा आहे का? मीडियम क्वालिटीचा उन्हाळ कांदा आहे, 1100 गेला भाऊ, 1100 रुपये गेलेला आहे। 1148 रुपये गेलेला आहे। कुठला माल आहे? सतमाल्याचा आहे का? मोठ्या साईज मध्ये उन्हाळ कांदा आहे, 60+। काय भाव गेला? 1119 कुठला माल आहे? सातमान्याचाच आहे का? हा का? काय वाटतं भावाबद्दल? भाव कमी गेला ना? कमी गेला का? हा का? सुपर क्वालिटीचा उन्हाळ कांदा आहे, 60+ साईजचा। काय भाव गेला? 1127 कुठला माल आहे? सातमान्याचा आहे का? हा, माल नाही सुपर आहे ना? भाव थोडासा कमी आहे आज वाटतं ना? मीडियम क्वालिटीचा उन्हाळ कांदा आहे, 50-55 साईज, 948 रुपये गेलेला आहे। 988 मिक्स साईज मध्ये उन्हाळ कांदा आहे, गोल्टी मिक्स आहे। काय भाव गेला? 1119 कुठला माल आहे? दाभाडीचा आहे का? उन्हाळ कांदा आहे, एक साईज मध्ये, 50-55+ साईज आहे। काय भाव गेला? 1251 कुठला माल आहे? लोणेरचा आहे का? या वर्षी चांगला ॲव्हरेज आहे का? ॲव्हरेज खूप कमी आहे. ॲव्हरेज कमी आहे का?
ॲव्हरेजच्या मानाने भाव परवडतोय नाही परवडत. कमीत कमी 2021 कांदे पाहिजे आज. हा तर या भावात पाहिजे. या भावात काहीच परवडत नाही. आज खाद्याची कोणी 2022 आहे. उन्हाळ कांदा आहे, एक साईज गोल्टा गोल्टी मिक्स आहे. काय भाव गेला ना? 1151 1151. कुठला माल आहे? दाबाडी दाभाडीचा आहे का? यावर्षी ॲव्हरेज चांगलं निघालंय का? नाही बरोबर नाही. ॲव्हरेज एवढं खास नाही. लाल कांदा आहे, गोल्टा गोल्टी मिक्स आहे थोडीशी. काय भाव गेला माऊली? 712 712. पन्नास 55 साईजचा उन्हाळ कांदा आहे. साईज बघू शकता तुम्ही. काय भाव गेला दादा? 1050. कुठला माल आहे? वायगावचा आहे का? यावर्षी ॲव्हरेज बरं आहे का उन्हाळ्यात? ॲव्हरेज बरं आहे पण भाव नाही पाहिजे तसं. 1050 मध्ये परवडतं का? नाही परवडत. नाही नाही परवडत. 1500च्या पुढं तरी पाहिजे. हं? काय भाव गेला? उन्हाळ्याचा बोल्टा माल आहे. काय भाव गेला? 1072. कुठला माल आहे? लखमापूरचा आहे का? मिक्स मध्ये उन्हाळ कांदा आहे, गोल्टा गोल्टी मिक्स. काय भाव गेला दादा? 1015. कुठला माल आहे? पिंपळगाव. पिंपळगावचा आहे का? वखारी पिंपळगाव. नाही दाबाडी. दाभाडी पिंपळगाव. लाल कांदा आहे 50 55 प्लस. काय भाव गेला? 775 775. कुठला माल आहे? राऊंड राऊटचा आहे का? अजून किती राहिला? आवडत आला संपला का? हा का? परवडला काय वाटतं? नाही नाही काही नाही परवडला. काही नाही परवडत. सुपर क्वालिटीचा लाल कांदा आहे 50 55 साईज. काय भाव गेला दादा? 945. कुठला माल आहे? करसगावांचा आहे का? किती राहिला अजून? एंड केला का? परवडला काय वर्षी? मागच्या वर्षी हा माल 2025 हा ना, यावर्षी 700-800 पासून सुरुवात आहे. अवघड काम आहे. बिग साईजचा उन्हाळ कांदा आहे 60 प्लस. काय भाव गेला? 1115. कुठला माल आहे? कसा आहे का? यावर नाही बरोबर. निसर्गाच्या या वातावरणाच्या हिशोबाने नाही. बिग साईजचा उन्हाळ कांदा आहे 60 प्लस साईज आहे. काय भाव गेला दादा? 1115. 2 टारले आणले आहे का? हा का? एवढा मोठा साईज काय काय वाटतं 1115 भाव? 1115. आता एवढ्या साईजच्या मानाने तर काहीच नाही आहे. खतचा खाद्याचा मजुरीचा हिशोब झाला तर ते परवड्यासारखं नाही ते. मग आता माल पिकला तर तुम्ही काय करणार? काय शेतकऱ्यांना आता पैसे नीड आहे. काही विकावाच लागणार. त्याला पर्याय नाही. ठेवून पुढे भाव वाढतो का नाही वाढतो ते पण आपण सांगू शकतो. मीडियम क्वालिटी लाल कांदा आहे. थोडा पत्ती सोडतोय, ओला माल आहे. काय भाव गेला दादा? 720. कुठला माल आहे? वादवराडीचा आहे का? किती राहिला अजून? भरतीला 7-8 ट्रॅक्टर आहे का? सुपर क्वालिटीचा उन्हाळ कांदा आहे. साईज बघू शकता, क्वालिटी बघू शकता. काय भाव गेला दादा? 1300. कुठला माल आहे? लखमापूरचा आहे का? यावर्षी चांगला ॲव्हरेज आहे का? बरं आहे बा. मीडियम क्वालिटीचा उन्हाळ कांदा आहे. साईज बघू शकता, क्वालिटी बघू शकता. 1171 गेला का? हा 1100. कुठला माल आहे? लखमापूरचाच आहे का? सुपर क्वालिटीचा उन्हाळ कांदा आहे. साईज बघू शकता. मीडियम क्वालिटीचा लाल कांदा आहे. पत्ती सोडतोय, गोल्टा गोल्टी मिक्स. काय भाव गेला बाबा? 735. कुठला माल आहे? वादवराडी. हा का? किती राहिला अजून? 2 एक राहिला का? परवडला काय यावर्षी? मजुरी पण सुटली नाही.
काय करतात टक्का सोय नाही ना शेतकऱ्याची वाईट अवस्था आहे. काय कोणी शेतकऱ्याचं वाली होईल हा. सुपर क्वालिटीचा लाल कांदा आहे 50-55 साईज. काय भाव गेला? 881. कुठला माल आहे? दापोर. किती राहिला अजून? आता एक टारली आहे अजून एक टारली आहे का? परवडला का यावर्षी? बरं झालं बा, हेपेक्षा बरं आहे. सुपर क्वालिटीचा लाल कांदा आहे. साईज बघू शकता, क्वालिटी बघू शकता. काय भाव गेलं? 956. कुठला माल आहे? करसगावांचा आहे का? किती राहिला अजून? अजून भरपूर आहे भरपूर आहे का अजून? परवडतोय का? काय पुरवड आहे विकावं लागेल पण पण विकावंच लागेल ना नावे लागेल. घरी ठेवायसाठी थोडी वस्तू आहे शेतकऱ्याला ठेवता येत नाही. जे जाईल विकावंच लागेल ना ओके.